दिवसभरात तुमची कितीही धावपळ झालेली असली आणि अशी काही नर्सरीत छान छान सुंदर झाडं दिसली तरी मन कसं अगदी प्रसन्न होऊन जातं. ही झाडं दिसल्यानंतर मोह काही आवरला नाही. म्हटलं आपण पण 1-2 झाडं घ्यावीच. पण हा मुलगा जो काही होता रेट खूपच जास्त सांगत होता. म्हणून म्हटलं आता जास्वंदाचंच फक्त झाड घ्यावं, कारण मला भरपूर दिवसांपासून ते झाड घ्यायचं होतं. मग आता इथे फक्त मी जास्वंदच घेतलं आणि येता येताच माझ्याकडे ब्रह्मकमळाची पानं होती. मी येता येताच घेऊन आले होते. ते पानं पण त्याच्याकडून लावून घेतली. आता ब्रह्मकमळाची पानंसुद्धा खूप छान रुजतात, खूप छान येतात. फक्त त्याची व्यवस्थित केअर करावी लागते. घरी आल्यानंतर माझ्यासाठी सगळ्यात मोठा जो टास्क होता तो घर क्लीन करण्याचा. कारण आपण 2 दिवसासाठी जरी घराच्या बाहेर गेलो ना तर घर पूर्ण अस्ताव्यस्त होतं. घरामध्ये धूळ वगैरे येत असते. आता ती कुठून येते, कशी येते, घर बंद असताना ते तर माहीत नाही, पण येत असते. त्याच्यामुळे पहिलं तर मी बाल्कनी वगैरे माझी क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर घरसुद्धा क्लीन करून घेतलं. उरली सुरलेली जी काही कामं होती ती सुद्धा पटापट आवरून घेतली आणि आल्यापासून ह्या कामांच्या नादामध्ये मी पाणीसुद्धा प्यायलं नव्हते. आल्यापासून ही सगळी कामं करण्याच्याच ह्याच्यामध्ये लागले होते. त्याआधी म्हटलं स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं. म्हणून म्हटलं स्वतःच्या चेहऱ्याला पण काहीतरी लावून घेऊयात, कारण स्किन जर ड्राय झाली तर ते मग चेहऱ्यावरती खूप आकसल्यासारखं होतं किंवा ओठ वगैरे लगेच सुकल्यासारखे होतात. म्हणून म्हटलं अगोदर माझी जी फेवरेट क्रीम आहे तीच मी इथे लावून घेते. स्किन केअर करताना मी काही जास्त प्रोडक्ट चेहऱ्याला वापरत नाही. माझी जी डेलीची एक क्रीम असते तीच छान मी चेहऱ्याला लावून घेते आणि लूज कॉम्पॅक्ट जो असतो तो लावून घेतो. तर आल्यापासून कामाच्या धावपळीमध्ये ना मी स्वतः पाणी प्यायले होते ना मी यांना दिलं होतं. हे तर आल्यापासून कामालाच लागले होते, कारण त्यांचं ऑफिसचं काम चालू झालेलं होतं आणि आम्हाला या सगळ्या गोष्टी पटकन आवरून घ्यायच्या होत्या, कारण आम्हाला हे सगळं आवरून बाहेरसुद्धा जायचं होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं केस आता जाऊ दे, नंतरच विचारून घेते. म्हणून मी केस तसेच बांधून ठेवले. इकडे दूध गरम करायला ठेवलं, कारण कॉफी प्यायची होती. डोकंही फार जड झालं होतं आणि म्हटलं कॉफी पिल्याशिवाय काय अंगातला आळस जाणार नाही आणि बाकीची जी पुढची कामं आहेत ते आपली तीसुद्धा होणार नाहीत. म्हणून इकडे कॉफी बनवण्याच्या अगोदर थोडंसं पाणी पिऊन घेतलं, कारण पाणीसुद्धा आपल्या शरीराला खूप गरजेचं असतं आणि आत्ता खरंच खूप उन्हाळा चालू आहे. त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे प्रत्येकाने. ते छानपैकी मी कॉफी बनवून घेतली. जरा जास्तच कडक कॉफी बनवली होती आजची, त्यांनाही दिली आणि मीही घेतली. कॉफी पिल्यानंतर दिवस कसा छान जातो आणि मला तर कॉफी किंवा ब्लॅक टी लागतो, कारण याच्याशिवाय माझा दिवस पूर्णच होत नाही. तर असा होता आजचा काही दिवस. बाय बाय.